माय मराठी चॅनलने आज कॉर्पोरेशनमधल्या टॅक्स डिपार्टमेंटमधला मोठा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे। सर्वात प्रथम मी माय मराठी चॅनलचे त्यांच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो। गेल्या 4-5 महिन्यापासून महानगरपालिकेत सत्ता बदल झाल्यापासून या महानगरपालिकेत एजंटांची आणि अनधिकृत काम करणाऱ्यांची सत्ता आली की काय असं आता वाटायला लागलेलं आहे। तुमचं टेबल कोणतं? तुमचं ठीक आहे, तुमचं टेबल आहे, तुमचं टेबल कोणतं? तुमचं तुझं काय काय नाव तुझं? महेश काय पूर्ण तुम्ही महानगरपालिकेचे अधिकृत कर्मचारी नाही, तुम्ही डायरेक्ट आमच्या टेबलवर बसता, आमच्या कॉम्प्युटरला ओपन करता, तुम्हाला पिन दिलं नाही, पासवर्ड दिलं शिंदे साहेबांना मी डाटा एंट्री करताय, काय करताय, काय तुम्ही आमच्यावर ॲक्सेस केले जे महापर्यंत काही लोकांनाच ॲक्सेस कीवर्ड आहे ते तुम्ही ॲक्सेस केले, काय ॲक्सेस केलं बघ त्यांना अलाउड आहे। तुम्ही ॲक्सेस करायला कसं दिलं आम्हाला हे तरी सांगा। आपलं लॅपटॉप आपलं सगळं अकाउंट असताना आपण ए फॉर्म भरतो किंवा बी फॉर्म भरतो त्याच्यावरही बाहेरच्यांना अलाउड येत नाही, आपले निरीक्षकांनाच अलाउड आहे त्याच्यावर सही करायची। सर्रासपणे बाहेरचा माणूस एजंट म्हणून बसतात आणि बिलं दुरुस्ती करून देतात आणि आपली लोक बिलं दुरुस्तीला मान्यता देतात। कसं देतात आम्हाला ते तरी सांगा ना। अधिकार कोणी दिलं हेच ते आज मी आणि 8 दिवसापासून वाढ बघतो, मी 8 दिवसापासून राऊंड मारतो, रोज बघतो। ही व्यक्ती बाहेरची व्यक्ती कॉम्प्युटर ऑपरेट करतात, नागरिकांचे बिल करतात, बिलं दुरुस्ती करतात, त्यांना कुणी दिला अधिकार? काय करतात आत येऊन? काय काम आहे? तुम्ही काय करता आतमध्ये? कुणी कुणाची बिलं काढायची? आता त्यांचं काय संबंध? पण नसताना तुम्ही त्यांना लॅपटॉप आपला सगळं ॲक्सेस करायला देता। 10 लोकांची तक्रार आल्या, 40,000 घे, 50,000 घे आणि नाही ते फेरफार करतात। अनेक लोकांनी तक्रारी केल्या, आम्ही 4-5 दिवस ऑब्झर्व करतो या गोष्टी। आणि 8 दिवस झाले आम्ही रोज जाताना फक्त म्हणलं जावं बघू खात्री झाल्यावर आज इथं आलो। बरं बाबा, काय कुणी अलाउड केलं सांगा ना। तुझ्या जागेवर बसा, तू सांग ना। अरे तू काय करतोस मग? हा खेळ लावलाय का? बीएमसीचा एम्प्लॉई आहे ना, सरकारी कार्यालय का तुम्ही उभं राहिले, तुम्ही उभं राहताय, हा काम करतो आणि तुम्हाला ही शिकवतो, हा काय करायचं तुम्हाला योग्य वाटतंय? शिकवत नव्हतं मी, सांगत होतो तू काय शिकवत होता नंतर बघू ना। पण बसले हे होते उभे, तुम्ही राहताय, ह्यांनी कुठं थांबलं पाहिजे, तुम्ही कुठं बसलं पाहिजे हे पण तुम्हाला कळत नाही। डायरेक्ट बाहेरच्या माणसाला कॉम्प्युटर ऑपरेट करायला मिळतं, कशाला? म्हणजे मग आता आम्ही असं समजायचं का तुम्ही ट्रेंड नाही आहे सगळं लक्षात येतं का? तो काय संबंध आहे त्याचा बसण्याचा? तुझी जागा आहे ना ती, तू तुझं काम कर ना। तू कसं काय बसतो मला समजत नाही। खोटं का सांगतो की आता ते गेल्यानंतर बसलेत? नाही तसं नाही, सीसीटीव्ही फुटेज बघा किती दिवसापासून बसतो आणि काय करता। हा काय सांगतो की आता गेलेत मॅडम तिथे बसलेत, मग कसं काय बसून दिलं तू? किरायत माणूस बाहेरचा माणूस बसून ऍक्सेस घेतो, काही करतो, कसं काय? कुठं काम करतो तू सांगितलं होतं, मग तू सांगून पण नाही का? नाही सीएफसी बापरे बाबा, तुम्ही सांगितलं होतं तरी सांगितलं होतं सीएफसी तिथं पीसी होतं ना। आता सीएफसी मध्ये आहे का? आता नाही, सीएफसी मध्ये पण आता नाही। म्हणजे हा तिराईत आणि बाहेरचा माणूस आहे, बाहेरच्या माणसाला तुम्ही आपल्या टेबल खुर्चीवर बसवता, आपला लॅपटॉप ॲक्सेस करायला देता आणि नागरिकांची बिलं घेऊन हा काय करतो? मग आमचा साधा प्रश्न आहे तुमच्याकडं। आणि तुम्हाला जर नसेल मान्य, तुम्ही म्हणता की मला माहित नाही, मदतीला आहे का हे एवढं ॲक्सेस करतात ते? यांच्या मदतीला एक शिल्प आढाव म्हणून तुम्ही त्यांच्या मदतीला
कोण आहे ते व्यक्ती? कोण आहे मॅडम? परवा तुम्ही ऑफिस सुपरिटेंडेंट कोण आहे ते? बोलत नाही, काहीच तुम्ही राजपाटक बाई तुम्ही त्या हातात ओएस मग तुम्ही सांगून पण ऐकत नाही का? हा? तुझं सीएफसी आता तू सीएफसी मध्ये काम करतोय नाही. सीएफसी तू इथे संपल्यानंतर तुला काय रोल आहे इथे? पण तू आहेस कोण हे सांगतात? आणि मला एक सांग गणेश हा टीएटीचा आहे नाही नाही सर टीएटीचं नाही नाही कळलं की नाही कशावर ना आता टीएटीचं तुमच्याकडे नाही ऍक्सेस नाही. माझ्याकडेच पास नाही, तुझ्या access कम्प्युटरवर बसला तू. हा जो आहे ना सर ज्या अर्थी इकडे आता आता काय laptop करतोय हा? इकडे आता काय कोणाचं बिल करतोय? करतो? काय करतोय हे? बिल नाही सर हे आपले अरे तुझं सोड, हे काय करतोय? पाच जो आहे ना 192 हा काय करतोय ते दाखव ना आम्हाला. हा? नॉर्मल ऍक्सेस काय काय normal काय access करतोय? सांगा. बघ ना तुम्ही. सांग ना, काय नॉर्मल ऍक्सेस हे बिल घेऊन कोणाची बसता तुम्ही? ह्याची चौकशी लावण्यात मला एक कळणार नाही समजत का? नाही महेश हा? हे काय करू लागलं तू इथे? मी नाही हे यांची मी आत्ता बसलो सर हे पण म्हणतो की ते काढून दे मला सीएफसीचा तू आता सीएफसीचा म्हटल्यानंतर सुटल्यानंतर तुला इथे थांबण्याचा काय रोल येतो बाबा तू नवीन सीएफसी ऑपरेटरकडे आहे का नाही आणि असलं बी तर ते केबिनच्या अलीकडे आहे तुझं इकडे काय जर संबंध तुम्ही आहे? सीएफसीचं बोलता सीएफसी मध्ये नाहीये नाही, ना sir. तुझं काम नाही तर तू आधी आणि येतो बापरे कसं? साहेब हे लोक आता तुमच्या समोर सांगतात की आम्ही सांगितलं तरी ऐकत नाही म्हणजे हा नक्की कुठला कारभार चालू आहे हे सांगून मग तुम्हाला वरिष्ठांकडे सांगता येत नाही का तुम्हाला बोलता येत नाही उद्या ह्यांनी काय लाखो रुपयाचा फेरफार केला तुम्ही पैसे भरणार का एखादा पण आता तर होतच असेल ना. आता सीएफसीला आहे म्हणून तुला काय माहिती आहे? होतच तू असेल. काय- नसलंच काय नाही पावला CFC ला बिवला असं बघतो काय सगळंच ते? माहिती. न्यूज वगैरे बघणं हेच काय कशाला बसतो तुझं जागा आहे काय बघ ना? न्यूज वगैरे कोण जे असेल तर तुझं काय काय काम? गरज आहे? काय काम आहे? बघायची. ठीक आहे साहेब मी ते कुणी हे दिलंय करतो. तुला नियुक्तीपत्र काय संबंध आहे तुझा? माहिती असल्यामुळं तू काय काही पण करणार का माहिती बापरे साहेब सिरियस ऍक्शन घ्या हे काय त्याला हे बोला, कडायला लागला बोलून घे. आता अटक केली पण खरं तर बोलत आहे. तुमचा डाटा ते काय काढतंय ते पण दाखव मला इथे. नाही सर हे आपले काय आपल्या तुपले काय म्हणतो तू चांगली पद्धत आहे का दे आणि इकडे जमा कर तिकडं बोलवर ते कडलं चल जरा इकडे तू पण ये जरा गणेश तुला दुसरं ड्रेनेज मध्ये नाही बसता आलं झोपडपट्टी मध्ये नाही बसता आलं तुम्ही या बरोबर राजवाड्यात बिल्डिंग तुम्ही मध्येच इकडे बसला तू चालेल? मग काय हा. काय मग इथं सांग ना हो. मग तू का बसतो तुझा उदरनिर्वाह कशावर चालतो इकडे येऊन बसण्यावर चालतो मग तू दुनियात तुझे काम धंदे सोडून इथं काय काम करतो सांग तुझं उत्पन्न कशावर आहे? कशावर आहे तुझं उत्पन्न करतो ना साहेब मी तर सगळं. काही नाही Total तुझं घेतो मी तू सगळं. महिन्याभर इथं काय बसतो हे तरी आम्हाला सांग तुला महानगरपालिका पगार देत नाही मग तुला येतं कुठून पैसे सीएफसी इथं कोण मध्ये आहे अजून? इथं कोण आहे? हं? साधा प्रश्न काढून आहे. टाकाय सगळं सांग तुझं उत्पन्न कुठे हा ताई मी जरा याच्यात आहे तुला साहेबांसोबत टाटा बिर्लाच आहे तुला पैसे लागत नाही मस्त माझ्या फक्त मदत करायला आला फुकटची म्हणून असं आहे का चल जरा तू बापरे सर सिरियस नाही ऍक्शन नाही चल इकडे तू आता. कसला तात्पुरतं काय संबंध आहे तुझा इथं बसण्याचा चल जरा तिकडे. तुम्ही- ये. आज जर टाकू मी 2 मिनिटं. पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागामध्ये काही बाहेरची एजंट लोक बसतात कर्मचारीच्या टेबलवर ते आज आम्ही एका रंगेहात रेड हँडेड एका कर्मचाऱ्याला धरला त्याबरोबर त्याच्या एजंटला धरला म्हणजे एका बाहेरच्या माणसाला महानगरपालिकेचा कॉम्प्युटर ऑपरेट करतो त्याच्यातले पासवर्ड कीवर्ड टाकून ऑपरेट करतो त्याच्यामध्ये बिलांची दुरुस्ती असेल नाव बदलण्याचं असेल छोट्या मोठ्या दुरुस्त्या असेल टॅक्स आकारणी असेल असे मोठे आणि गंभीर स्वरूपाच्या गोष्टी जे फक्त महानगरपालिकेचा अधिकृत कर्मचारी करू शकतो तो कर्मचारी उभा राहिला आहे आणि हा एजंट कामं करून देतो हेच कर्मचारी एजंटला भेटा काम आमच्याकडे आणून द्या अशा पद्धतीने जे नेक्सस चाललं आहे ते नेक्ससचा भांडाफोड करण्यासाठी आज आम्ही डायरेक्ट घुसलो होतो त्याच्यामध्ये आज ते रंगेहात धरले गेले आमची आता महापारी साहेबांना आम्ही तिथं बोलून घेतलं महापारी साहेबांना आता आमची विनंती की ह्याचे 8 दिवसाचे CCTV फुटेज ह्या कर्मचाऱ्यांनी कसं काय त्यांना परवानगी दिली आत यायला
ऑफिस सुपरिटेंडंटनी कशी काय परवानगी दिली आणि आत्तापर्यंत कोणाचे बिलं कमी केली, कोणाचे दुरुस्ती केली, जे काही बेकायदेशीर काम केलं असेल सगळा लेखी अहवाल येत्या 4 दिवसात त्यांनी सादर केला पाहिजे, अन्यथा त्यांच्या ऑफिससमोर आंदोलनावर उपस्थित राहावं लागेल. माय मराठीकडनं आम्हाला अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या की अशा गोष्टी घडत आहेत तिथं. मग त्याची शहानिशा केल्यानंतर 4 दिवसातनं मग आज आम्ही तिथं जात असताना आम्ही त्यांनाही साक्षीला बोलवलं होतं की जे काही तिथं होत असेल त्याला रेड हँडेड धरण्यासाठी तुम्ही माय मराठीनी सरळ लाईव्ह टेलिकास्ट किंवा वार्तांकन किंवा रेकॉर्डिंग करावी, जेणेकरून याची सत्यता नागरिकांसमोर येईल आणि हाच एक रेकॉर्डिंग मग मापारी साहेबांनी ऐकताना सुद्धा बघायला मिळेल. गेल्या काही दिवसापासून आमच्याकडे काही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या की महानगरपालिकेच्या काही कार्यालयांमध्ये बोगस अधिकारी म्हणून असे या ठिकाणी बसतात आणि चुकीच्या पद्धतीत पैसे घेऊन भ्रष्टाचार करून चुकीची बिलं देण्याचं काम चालू आहे. आम्ही त्या ठिकाणी गेले 4-5 दिवस त्या कार्यालयामध्ये पाहून त्याच्यावर वॉच ठेवून त्या ठिकाणी आज पाहण्यात आलं आणि आज आमचे पक्षाचे गटनेते माननीय अरविंद शिंदेजी आणि आम्ही जेव्हा कार्यालयात गेलो त्यावेळेस कुठलाही महानगरपालिकेचा कर्मचारी नसताना, महानगरपालिकेने ॲथॉरिटी लेटर दिलेली नसताना, CFCचा कुठला कर्मचारी असताना, म्हणजे कुठल्याही महानगरपालिकेशी संबंध असताना तो महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागामध्ये बसून कम्प्युटर हाताळून महानगरपालिकेचे त्या ठिकाणी बिलं बनवत होता आणि महानगरपालिकेच्या कर संकलन विभागात तो काम करत होता. म्हणजे इतका मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भ्रष्टाचार आणि चुकीचा भोंगळ कारभार हा महानगरपालिकेचा आज उघडकीस आले. वास्तविक पाहता असे 3-4 कर्मचारी आहेत. आम्ही गेल्यानंतर ते दोघं पळून गेले आणि एक आम्हाला त्या ठिकाणी सापडला आणि कर संकलन विभागाचे प्रमुख माननीय मापारी साहेब यांना आम्ही ताबडतोब त्यावेळेस त्या ठिकाणी जागेवर बोलून घेतलं. त्या ठिकाणी ज्या ऑफिसमध्ये बसत होते तिथले OS असतील, ते शेजारचे क्लार्क असतील, सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्ही याला सांगतोय पण हे आमचं ऐकत नाही. पण कुठंतरी हे साटलोटं आहे त्यांचं असं आम्हाला त्या ठिकाणी निदर्शनास आलं. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की ताबडतोब त्या व्यक्तीला तुम्ही अटक केली पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि ह्या केलेल्या सर्व कारवाईचा अहवाल आम्हाला द्यावा असं आम्ही त्या ठिकाणी मागणी मापारी साहेबांकडे आज केली.